वा नीरज, तू बाळ गंगाधर टिळकांच्या जीवनाचे प्रसंग किती छान सांगितलेस. आता मी विवान पाठक इयत्ता 7वीत आहे आणि GGIS इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतो. आणि आज मी जगन्नाथपुरी ची रथयात्रा आणि त्यात श्री जगन्नाथ भगवान कसे आले त्याची एक सुंदर कथा सांगणार आहे. जगन्नाथपुरी, कृष्णाचे हृदय. माहिती: भगवान जगन्नाथ हे हिंदू धर्मातील एक प्रमुख देवता असून त्याच्यासोबत त्याचे भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांचीही पूजा केली जाते. हे तिघेही पुरी, ओडिशा येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ मंदिरात स्थापित आहेत. जगन्नाथ हे फक्त वैष्णव परंपरेतच नव्हे तर आदिवासी, बौद्ध आणि तांत्रिक परंपरांमध्येही आहेत. पूजले जाणारे देव आहेत. त्यांचा देवत्वाचा इतिहास आदिवासी मुळापासून सुरू होतो आणि पुढे वैदिक परंपरेशी एकरूप होतो. म्हणूनच जगन्नाथ ही एक समावेशक आणि लोकाभिमुख देवता मानली जाते. जगन्नाथपुरीची कथा. आता मी तुम्हाला भगवान कसे आले, पुरीमध्ये भगवान कसे आले हे आता मी सांगणार आहे. आता जेव्हा भगवान श्रीकृष्णाचा देहत्याग झाला त्याच्यानंतर त्यांचं हृदय जे होतं, लोकांना प्रश्न पडला की आता त्या हृदयाचं काय करायचं. मग त्या लोकांनी ते हृदय पाण्यामध्ये, समुद्रात वाहून टाकलं आणि ते हृदय वाहून वाहून पाण्याच्या करंट सोबत गेलो ओडिशाला, म्हणजेच पुरीला. आणि तिथे तिकडच्या लोकांना, तिकडच्या प्रजेला ते एका पवित्र लाकडाच्या रूपात मिळालं. त्या लाकडाचं नाव आहे दारू. आणि ते त्यांना सापडलं होतं. तेव्हाचा राजा कोण होता? इंद्रद्युम्न. आता तो राजा जो होता त्याच्या स्वप्नात, जेव्हा ते मिळाले होते त्याच्या स्वप्नात असं आलं, त्याच्या स्वप्नात देव आला आणि त्या देवाने त्याला सांगितलं की असं असं आलेलं आहे तुझ्या राज्यामध्ये माझं हृदय. आता त्याच्यातनं माझ्या मूर्त्या बनव आणि तुझ्या जागेमध्ये त्यांना स्थापित कर एका मंदिरात. आता हे राजा इंद्रद्युम्ननी ऐकल्याबरोबर काम सुरू केलं आणि भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्ती तयार करण्याचा निर्णय घेतला. आता हे काम कोणाला दिले बरं? त्यांनी हे काम विश्वकर्मा या शिल्पकाराकडे हे काम दिले. आता विश्वकर्मा जे होते ह्यांची एक अट होती. ह्यांची काय अट होती की मी जेव्हा हे बनवत असीन ह्या मूर्ती, तेव्हा कोणीही बघता कामा नये, ना दरवाजा उघडला पाहिजे. जर असं झालं तर मी त्या क्षणी मूर्त्या बनवणं सोडून देईन. आता काय झालं, जी राणी होती तिच्या उत्कंठेमुळे तिने ते दार उघडलं, पाहिला की किती झाले, काय अवस्था आहे मूर्त्यांची, म्हणून तिने ते काय स्थिती आहे म्हणून तिने दार उघडलं. आता विश्वकर्मांना आला राग आणि त्यांनी जसं बोललं होतं तसंच केलं. त्यांनी सोडलं. म्हणून ह्या मूर्तीचे हात आणि पाय राहिलेच बनवायचे. तरीही राजा इंद्रद्युम्नाने पूजा मात्र करणं सोडलं नाही. या मूर्तींना तो पूजत राहिला. का? कारण जगन्नाथ म्हणजेच कृष्णाचं हृदय होतं की नाही ह्याच्यात, म्हणजेच ब्रह्म पदार्थ होता. तेव्हापासून परीच्या जगन्नाथ मंदिरात ही अपूर्ण मूर्ती पूजली जात आहे. दर 12 वर्षांनी या मूर्त्या बदलल्या जातात आणि आतले जे ब्रह्मपदार्थ असतात तर ते मानले जातात की ते म्हणजे आतलं हृदय. तर ते ब्रह्मपदार्थ जे असतात ते गुप्त विधीने, म्हणजे डोळे बंद करून न बघता ते ब्रह्मपदार्थ काढून नवीन बनवलेल्या मूर्त्यांमध्ये ठेवतात आणि मग त्या मूर्त्या पूजल्या जातात. असं चालू असतं. आणि रथयात्रा
हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. हा जगन्नाथांचा सर्वात मोठा उत्सव मानला जातो, ज्यात देवता भव्य रथात बसून गुढीच्या मंदिरात जातात. ही कथा भक्ती समर्पण आणि सर्वसमावेशकतेचा संदेश देते. जिथे देव जात धर्म पाहत नाही तर भक्ती पाहतो. आता ब्रह्मपदार्थ व नबकलबरा मूर्तीच्या आत ब्रह्मपदार्थ ठेवला जातो. आता मी तुम्हाला सांगितलं ब्रह्मपदार्थ काय असतो, ज्याला प्रत्येक नकाशी चक्राव्यानंतर गुप्त रीतीने म्हणजेच ब्लाइंड प्रोसिजरने एका नवीन मूर्तीत हलवले जाते. हा रीतिक्रम 8, 12 किंवा 19 वर्षांनी पार पडतो. आता अनवसारा. आता हे काय असतं अनवसारा? रथयात्रा पूर्वी देवतांना स्नान घातले जाते आणि असं म्हणतात की देवतांना आंघोळ घातल्यावरती ते आजारी पडतात. मग आता काय करतात बाबा? हे 14 दिवस देवांना अशीच ठेवतात आणि बहुतेक ते दाखवत नाहीत, भक्तांना त्यांचे दर्शन मिळत नाहीत. आणि ह्या 14 दिवसांमध्ये त्यांना हर्बल उपचार मिळतात आणि म्हणजेच ते रथयात्रेसाठी तयार होतात. आता रथयात्रा व धार्मिक महत्व. रथयात्रा भगवान जगन्नाथ, बलभद्र व सुभद्रा यांच्या रथातून गुढीच्या मंदिराकडे जाण्याचा 12 दिवसांचा उत्सव साजरा केला जातो. आता पूजा, भक्ती आणि भक्तांची महती. रथाला स्पर्श करण्याला पुण्याचा लाभ मानले जाते. म्हणजे असं म्हणतात की जर त्या रथाला आपण स्पर्श केला तर आपल्याला भरपूर पुण्य मिळतं. रहस्य आणि विश्वास. आता ते जे मंदिर आहे ना, त्याची वेगळी गोष्ट आहे. पण मंदिर आहे त्याच्या 22 पायऱ्यांपैकी 3री पायरी त्या पायरीला म्हणतात यमशिला. यावर पायी टाकल्यास पुण्य नासते. म्हणजे आता कोणी कितीही पुण्य केलेले असू दे आणि जात असू दे, जर त्यांनी असं मान्य आहे की त्या पायरीवरती जर पाय ठेवला तर ते सगळं त्याचं पुण्य नासतं. म्हणून लोक काय करतात, ती पायरी टाळतात किंवा त्या पायरीला स्पर्श करून पुढे जातात. परीच्या जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर फडकणारा झेंडा, ज्याला पतित पावन बाण म्हणतात, तो वाऱ्या म्हणजे आता जे वारं असतं ते ज्या दिशेने वाहतं त्याच्या उलट्या दिशेने तो झेंडा फडकत असतो. आणि हा झेंडा रोज बदलतात. हरिओम.